मस्त असे मऊसूद बनलेले आहेत, बघू शकता. रेशनच्या तांदळाचे आहेत तरी सुद्धा मऊसूद बनलेले आहेत. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत आंब्याच्या रसात आंबा मोदक. अंगारकी चतुर्थी आलेली आहे, तर बाप्पाला आंबा मोदकचा नैवेद्य व्हायलाच हवा. तर हे असे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आंब्याचे उकडीचे मोदक. तर साधी सोपी रेसिपी आहे, खूप छान बनतं. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. आपण बनवतोय आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक. त्यासाठी हे आंबे घेतलेले आहेत 3. तर आपल्याला यामधील गर काढून घ्यायचं. ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. पाण्यात ठेवलेले 2 तास पाण्यामध्ये ठेवले होते. तर यातील गर काढून घ्यायचं आता आपल्याला. तर अशा प्रकारे सर्व गर काढून घ्यायचं आपल्याला. तर हा पल्प काढून झाला आहे सर्व. आपल्याला ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे, म्हणजे याचं आमरस बनवून घ्यायचं. आज आपण बनवतोय अंगारकी चतुर्थी आहे, तर वर्षातून एकदाच येत असते आणि सध्या आंब्याचा सीझन आहे. तर मोदक तर आंब्याचे व्हायलाच हवे. तर आपण हे साहित्य घेतलेलं आहे. त्यासाठी घेतलं आहे 1.5 कप तांदळाचं पीठ, 1 कप आंब्याचा पल्प आणि तूप लागणार आहे. आणि आपल्याला 1.5 कपाला जवळजवळ 1.5 कप पाणी घालायचं आहे आणि हा पल्प आणि पाव चमचा मीठ. तर असं आपलं हे उकड काढण्यासाठीचं साहित्य झालं. आणि सारणसाठी हे घेतलेलं आहे 2 कप नारळाचा किस, ओल्या नारळाचा. हा पाऊण कपाला थोडंसं जास्त गोड आहे, तुमच्या आवडीनुसार किंवा आंब्याची गोडी पाहून वापरू शकता. आणि हा 1 कप पल्प आहे आंब्याचा. आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत 2 चमचे बारीक कापून घेतलेले आहेत. आता आपण अगोदर उकड काढायची. तर उकड शिजवण्यासाठी आपण कढई ठेवलेली, त्यामध्ये घालायचे 1 चमचा तूप. त्याच्यातच घालायचा हा पल्प 1 कप आणि 1.5 कप पाणी घालायचं आपल्याला. आता म्हणजे जेवढे आपले तांदळाचे पिठे आहे तेवढं पाणी घालायचं. त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मीठ. आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. तर ह्याला मिक्स करायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची. खूप छान बनतात हे मोदक. आणि टेस्ट जर म्हणाल तर आंबा म्हणल्यानंतर तर खूप छान लागते. आणि गणपती बाप्पाला आंब्याचे दिवस चालू आहेत, तर नैवेद्य व्हायलाच पाहिजे आंब्याच्या मोदकांचा.
तर याला उकळी येऊ द्यायची आता. तर आता हे उकळी आलेली. त्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचे. गॅस कमी करायचे फ्लेम. मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर सोसायटीमध्ये खूप गोंधळ आहे मुलांचा. हे राशींच्या तांदळाची पिठी आहे त्यामुळे चिकटपणा कमी आहे. 5 मिनिट असंच पीठ वाफवून द्यायचे. फ्लेम लो ठेवायची आपल्याला. छान हलवून घ्यायचे आपल्याला. ते 3-4 मिनिट झाले. खालीवर करून घ्यायचे. आणि परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. तर आता 2 मिनिट झाले तर आपल्याला हे उतरून घ्यायचे आणि ह्याला असं झाकण ठेवून मुरून द्यायचे आपल्याला 20 मिनिट. सारण बनवण्यासाठी कढई ठेवलेली. तूप घालायचं. 1.5 चमचा तूप घातले. त्यामध्ये आपण खोवलेलं नारळ घालायचं. अगोदर घालू ड्रायफ्रूट्स. आणि हा खिसून घेतलेला नारळ घालायचा. थोडासा गरम झाला की लगेच गोळ घालायचा आपल्याला. आता हा नारळ गरम झालेला आहे. त्यामध्ये घालायचं आहे गूळ. आणि हा आंब्याचा पल्प पण घालायचा. अजून 2 चमचे पल्प घालूया. सारखं हलवत राहायचं म्हणजे चिकटला जाणार नाही. सुरेख कलर आलेला आहे. आपल्याला वेलची नाही वापरायची. आंब्याचा स्वादच छान लागतो गोड आणि आंब्याचा. त्यामुळे वेलची नाही वापरायची आपल्याला. त्यामध्ये घालायची खसखस. आणि आता गॅस करायचा आहे बंद. ओव्हरकुक नाही करायचं, नाहीतर आपलं सारण चिकट बनेल. मस्त कलर आला आंब्याचा.
हे पीठ थोडं गरम आहे, स्मॅशरने मऊ करून घ्यायचं. किंवा एखाद्या तांब्याने पेल्याने सुद्धा जमतं, वाटीने. थोडासा पाण्याचा हात घेऊन एकदम मऊ करून घ्यायचं. तर आपल्याला याचा आता मोदक बनवून घ्यायचे. छान मळून घ्यायचे. आणि थोडंसं हे तांदळाचं पीठ घेतले, हाताला पीठ लावायचे. राशींचे तांदूळ आहेत, त्यामुळे थोडंसं चिकटपणा कमी, थोडंसं चिलटल्यासारखे होत आहेत. जेवढ्या पाकळ्या जमतील तेवढ्या पाडायच्या. त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं. तर मस्त असा आपला हा मोदक तयार आहे. सुबक आकार झाला आहे. दिसतोय का नाही छान कलर वगैरे आंब्याचा. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे. तर हे अशा प्रकारे 11 मोदक बनवून घेतलेले आहेत. हे उकडून घ्यायचे. आता आपल्याला ह्या गाळणीवर उकडून घ्यायचे. त्यावरती केळीचे पान ठेवलेत. तर मोदक ठेवायचे. थोडेशा अंतरावरती ठेवायचे. केशर काढे लावायचे, ऑप्शनल आहे. आता ह्याला केशर लावून झाले. आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे. तर स्टीमरमध्ये पाणी ठेवलं होतं, उकळी आलेली. त्यावरती आपल्याला हे मोदक ठेवायचे आणि 10 मिनिटासाठी
मीडियम टू लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचे. 10 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करायचा. तर तयार झालेले आहेत आपले मोदक. तर मस्त अशा आंब्याच्या रसातील हे आपले मोदक तयार आहेत आंब्याचे. तर हे आंब्याच्या रसातील आंबा मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.